पकड इकडे जवळ. नमस्ते संकेत ना. आलं एक मिनिट. हा मित्रांनो, आता आम्ही त्या साईटवरती आहोत ज्या ठिकाणी हे विमान पडलेलं आहे. आणि तुम्हाला दिसत असेल की पाठीमागे पंखा आहे, पंखा दिसतोय. इकडे प्लेनचे टर्बाईन्स आहेत, विंग्स आहेत, विंग्स इकडे पडलेत. आणि धावपट्टीच्या जस्ट थोडंसंच खाली हा भाग आहे. आणि या घटनास्थळापासून अत्यंत जवळ असणारी व्यक्ती आता माझ्यासोबत कॅमेऱ्यामध्ये. तुमचं नाव सांगा. आणि माझं नाव जयदीप जाधव. हा, माझं शेजारी क्षेत्र आहे इथं. हा, आमच्या बाहेर भांडी घासत होते. भांडी घासत असता ते बाहेर म्हणले, अरे विमान खाली आले किंवा विमान पडलंय, म्हणजे पडायला लागले किंवा पडलंय. हा. वरतून विमान येत होतं आणि अचानक खाली पडले आणि त्याचा त्यावेळी 9:15 वाजले होते. धुकं होतं का? 8:41 आसपास. 8:41 धुकं म्हणजे होतं का? 38 ते 41 ह्या पिरियडला अजिबात पूर्ण दिसत होतं स्पष्ट? पूर्ण दिसत. मग पहिल्याच प्रयत्नात विमान खाली पडलं काय? पहिल्याच प्रयत्नात. म्हणजे आम्ही ज्यावेळेस खाली आलो ना त्यावेळेस आमच्या लक्षात आलं ना ते विमान वेगळे आणि पायलटचे विमान वेगळे. म्हणजे ते विमान पायलटचे वेगळे हे वेगळे. हे असल्यामुळे आमच्या लक्षात आलं कोणतरी व्हीआयपी गेस्ट आहे म्हणून. ओके. आमच्या भावाची मंडळी ती पण म्हणली, अहो दाजी विमान पडलं, म्हणजे आज खूप मोठ्या जोरात ओरडलं. ती बाहेर झाडत होते. ओके. आम्ही 2 मिनिटात, मला रस्ता माहित असल्यामुळे एका मिनिटात मी इथं आलो. मी ज्यावेळेस आलो त्यावेळेस किरण गुजर, पहिल्यांदा किरण गुजर आणि यादव म्हणून एक पोलीसचे कोणतरी ते होते आणि शिंगाडे साहेब होते. ओके. तुमचं म्हणणं आहे की पहिल्याच प्रयत्नामध्ये हे विमान खाली पडलेलं आहे. दादांचं प्रेत असं 50 फूट पुढे पडलेलं आहे. दादांचा चेहरा ही बाकीचं सगळं सेफ मध्ये. दादांच्या डोक्याला मार लागलेला आहे आणि कपडे पूर्ण जळालेले आहेत. दादांच्या हातामध्ये घड्याळ आहे. दादांचं ह्या साईडला बॉडी, म्हणजे असं इकडे तोंड करून बॉडी पडली. कुठल्या ठिकाणी पडलं होतं? तिथं इथे समोरच प्लेनच्या समोर 50 फूट आणि त्याच्या एक 5 फुटा चेअर होती दादांची. आणि फक्त दादांचे अंडरपॅन्ट ह्यांचे कपडे फक्त चांगली होती, बाकी सगळे कपडे जळालेत. केसही कपडे जळाले. ओके. अंडरपॅन्टला काय झालेलं नव्हतं? निम्मी जळाले, निम्मी चांगली. चिटकलेली ती तशीच होती, चिटकलेली. ओके. असं. आणि पण आम्ही ज्यावेळेस पाहिले त्यावेळेस पूर्ण एक्सपायर झाले सगळे विमानातले सगळे. बरोबर. तुमचं म्हणणं आहे की पहिल्याच प्रयत्नामध्ये ते विमान खाली पडलेले, जे टीव्हीला सांगतात की एक गिरटी घातली, पहिल्यांदा गिरटी मारून गेलं. पण ज्यावेळेस दुसऱ्यांदा जे खाली आलं तसंच खाली आलं, ते खालीच आलं, ते वर गेलंच नाही. ओके. तुम्हाला हे लक्षात आलं की हे प्रशिक्षणार्थी विमान जे असतात छोटे उडणारे, ते हे विमान नाही? आमच्या लक्षात आलं कदाचित देवेंद्र फडणवीस किंवा एखादा उद्योगपतीच आहे कोणतरी. त्याच्यामुळे आम्ही म्हणजे व्हीआयपी गेस्ट असल्यामुळे लगेच पळत आलो. पायलटला एवढं फास्ट पळत आलो नसतो. मी कालच इथनं भिजून गेलोय किंवा मला ही रान माहिती असल्यामुळे मला रस्ता माहिती, त्यामुळे गाडी चालू केली. डायरेक्ट इमिजिएट आलो तर मला किरण गुजर दिसली समोर. पोलीस अधिकारी नाही, इथले बारामतीतले टॉप व्यक्ती ते. आणि ते फक्त दादा म्हणले. त्याच्यानंतर ते फेल झाले, त्यांना पुढे काही सुचलं नाही. वरती मुसळे साहेब होते. मुसळे साहेब वरनं आम्हाला खाली म्हणत होते, रिसिव्ह करायला आले सगळे हात लावू नका तुम्ही. पण आम्ही थोडस पुढे ओढलं आणि त्या डायरीने असं इजवलं थोडस. ओके. ह्या गावाचं नाव जाधव वस्ती आहे, बरोबर? हा, जाधव वस्ती. तिकडे गावाचं नाव गोजूबावी ही, आणि ही समोरची आठवडी वस्ती. ओके. सकाळी जसं म्हणतात लोक तेवढं धुकं होतं इथे? धुकं नव्हतं ना. तर मित्रांनो, हा एक तुम्ही विषय समजून घ्या की जसं सांगतायत म्हणजे अंदाजपंचे सांगणं. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात धुकं दिसतंय ना, धुकंच नाही. म्हणजे अंदाजपंचे सांगणं आणि ग्राउंडला येऊन सांगणं आणि ग्राउंडवरच्या माणसांनी सांगणं, या 2 गोष्टींमध्ये मित्रांनो फरक आहेत. किरण गुजर आहेत, परत यादव साहेब आहेत, त्यांचे शिंगाडे साहेब आहेत, आणि मुसळे साहेब वरतीच होते. ओके. म्हणजे समोर, एक्झॅक्ट समोर. कुठे? वरती. मुसळे साहेब वरती होते, ही बाकी सगळी खाली. म्हणजे विमानातून उतरल्यानंतर इकडे येणार होते का ते? हो, ह्यांना रिसिव्ह करायला येणार होते. त्यांच्या लक्षात आलं पडलं, त्यामुळे ते लय फास्ट मध्ये आले ते, आणि आम्ही संघटच आलो. अच्छा, म्हणजे ते रिसिव्ह करायला थांबले होते तिथून तिकडून इकडे आले. त्यांना रोड माहित असल्यामुळे, लोकल असल्यामुळे. ओके. आणि आम्हाला लोकल माहित असल्यामुळे आम्ही लगेच 2 व्हीलरवरती गाडी चालू करून इथं आलो. ओके. दादांची बॉडी ह्या साईडला पडलेली, 50 फूट पुढे पडलेली. आणि दुसरे जे पलीकडे होते ना ते बॉडी तुम्ही जास्तपर्यंत काही थोडेसे जिवंत होते, सावते होते का? काहीच नव्हतं हालचाल. मी पायांना हात लावला, मी पायांना बघितलं नाही, पण काय नव्हते. डोळे थोडेसे नॉर्मल असे ओपन आहेत, आणि हालचाल पूर्ण स्टॉप. दादाच्या हातामध्ये घड्याळ आहे, कपडे सगळे जळाले, आणि अंडरपॅन्ट तेवढी फक्त चिटकलेली. बेल्ट असल्यामुळे ते तसं चिटकून राहिलेलं आहे ते. अच्छा, म्हणजे सीट बेल्ट लावलेला सुद्धा तो? नाही, सीट बेल्ट जळलाय, पण अंडरपॅन्टच्या तिथं थोडीशी जागा म्हणजे ही झालेली होती, ती कपडे चिटकलेले होते. असं सीट बेल्ट जाड असेल ती, त्याच्यामुळे ते चिटकलेलं. त्यांनी विमानाच्या बाहेर उडी मारायचा वगैरे प्रयत्न केला, असं काही चित्र होतं? आपल्याला काय माहिती नाही, सांगता.
ओके, म्हणजे तुम्ही स्थानिक लोक तिथं मतीला जासपर्यंत हो. त्यातलं कोणी नाही, कोणी तिथं नव्हतं. सगळे जिवंत expire नव्हतं. झाले. सगळे expire झाले. ओके. दादाची बॉडी फक्त सेफ मध्ये, दादाच्या डोक्याला लागलेले आणि बाकी सगळे सेफ मध्ये. हा. ओके. साधारण किती मिनिटांमध्ये बाकी पोलीस, ॲम्ब्युलन्स? 10-15 मिनिटं चालते. ॲम्ब्युलन्स आली पण त्याचं काय झालं, वरती असल्यामुळे पाणी मारता येणार, ते अंतर डिफरन्स जास्त आला. हा. मग रस्ता परत यांना बदलून यायला 15-20 मिनिटं गेली. असं तो पण आम्ही बादलीने पाणी आणलं, पण ती बादलीने पाणी खूप कमी होतं, तर त्याचा काय उपयोग नव्हता, तो पण एक्सपायर झाला. बर, विमान पडल्यानंतर स्फोट झाला का हवेत स्फोट झाला? नाही, विमान पडल्यानंतर स्फोट झाला. किती वेळा स्फोट झाले त्याचे? मोठा पहिल्यांदा झाला आणि आम्ही आता तिथे समोर असताना ते छोटे झाले, एकदम छोटे. ओके. एकदम छोटे. म्हणजे पडल्या पडल्या ते ब्लास्ट झालं? ब्लास्ट झाले आणि आम्हाला भीती वाटत होती की ते जे काही टँक असतील फुटतील का, पण यादव साहेबांना आम्ही तरी पुढे विमान असं उतरताना डायरेक्ट खाली पडलं का, असं तिरकं झालं? जसं तिरकं आलंय तसंच पडलं. ओके. कॅमेऱ्यात दिसतंय ना, ते असं तिरकं आलंय ते तसंच पडलं. आम्हाला वाटलं ताराला गुतल, पण ताराला गुतलेलं नाही ते. ओके. नाही गुतलं. आणि जर कदाचित उसाच्या शेताकडे वगैरे गेला असतं तर कदाचित तो स्फोट नसता झाला. स्फोट नसता किंवा झाडावर पडली असती, वाचू शकली असती. इथं काय हार्ड जागा आहे एकदम. तिथं जर गेलं ना, एखाद्या खडकाला धडकलं का ते खडकच आहे, जो पंखा आहे तो खडकच आहे. आणि असली मोठी झाड ती जळाली. कुठले झाड जळाले? असली झाड जळाले. अच्छा, तिथली. हा, जिथं झाडं ती होती. घटना घडली तिथे तुम्ही बघितलं तुमच्या लक्षात येईल त्याची हाय किती लांब गेली. हा ना, लिंबण्याचं. इकडे- बरं.